सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं एक पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे संकलित 1 पॅट 2च्या विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती संपादनाचा अहवाल म्हणजेच लाईव्ह रिपोर्ट पाहण्याची अथवा डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतचं हे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या पत्रानुसार आपल्याला लाईव्ह रिपोर्टच्या आधारे शिक्षकांना विद्यार्थ्याच्या अध्ययनातील त्रुटी व बलस्थाने ओळखता येतील आणि त्यासाठी अध्ययन निष्पत्ती न्याय इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या उपचारात्मक अध्यापनासाठी व पुढील अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी आपल्याला शुभचॅट ॲपमध्ये आपल्याला लाईव्ह रिपोर्ट कशा प्रकारे पाहायचा किंवा डाउनलोड करायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर त्यासाठी या पत्रामध्ये आपल्याला बोट लिंक किंवा QR कोड दिलेला आहे. तर नक्की कशा प्रकारे आपण लाईव्ह रिपोर्ट पाहायचा किंवा डाउनलोड करायचा याविषयीची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये शुभचॅट हे ॲप करायचं आहे, ओपन करायचं आहे. शुभचॅट ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात. तर आपण जर वरच्या बाजूला पाहिलं तर आपल्याला स्कॅन आणि चॅट करण्यासाठी या ठिकाणी एक स्कॅनर दिलेला आहे. तर आपण त्यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. स्कॅनरवर क्लिक केल्यानंतर आपण जो आता पत्र पाहिलं त्यामध्ये आपल्याला QR कोड दिलेला आहे. तो QR कोड काय करायचा, आपण स्कॅन करायचा आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी टॅप करा किंवा हाय अशा प्रकारचा एक मॅसेज टाकायचा आहे. तो आपण हाय या मॅसेजवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. हाय या मॅसेजवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला आपली भाषा निवडायची आहे, इंग्लिश मराठी. तर आपण या ठिकाणी मराठी ही भाषा निवडूया. मराठी या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पुढील अशा प्रकारचा एक टॅब आलेला आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. पुढील या टॅबवर आता आपण काय करूया, क्लिक करूया. पुढील या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा शिक्षक असतील तर आपण जे काही असतील त्यावर मुख्याध्यापक असेल तर मुख्याध्यापक, शिक्षक असतील तर शिक्षक या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण शिक्षक या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा UDAS कोड या ठिकाणी काय करायचं आहे, प्रविष्ट करायचा आहे. तर मी या ठिकाणी माझ्या शाळेचा UDAS कोड या ठिकाणी टाकून घेत आहे. UDAS कोड टाकल्यानंतर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ती जर बरोबर असेल तर आपण हो या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे की आपण दिलेली माहिती बरोबर आहे असं. हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कृपया आपण डाउनलोड करू इच्छित असलेला रिपोर्ट कार्ड निवडा. आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट कार्ड म्हणजे पॅट अहवाल आपल्याला निवडायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला शिक्षक कोड आपला जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी माझा शिक्षक कोड या ठिकाणी टाकून घेत आहे. शिक्षक कोड टाकल्यानंतर आपल्याला गो या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर आपली संपूर्ण माहिती येणार आहे. ती जर बरोबर असेल, आपण दिलेली माहिती बरोबर असल्यामुळे आपण हो या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. होय, दिलेली माहिती योग्य आहे या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इयत्ता येणार आहेत. तर आपल्याला ज्या इयत्तेची माहिती पाहायची आहे किंवा रिपोर्ट कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यावर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर आता आपण या ठिकाणी क्लास 2वर काय करूया, क्लिक करूया. क्लास 2वर क्लिक केल्यानंतर इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांचं रिपोर्ट कार्ड आपल्याला लगेच मिळणार आहे. अशा प्रकारचं PDF स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट कार्ड आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ते आपण या ठिकाणी काय करायचं आहे, PDFवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे किंवा ते डाउनलोड करायचं आहे. रिपोर्ट कार्डवर डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्याचं रिपोर्ट कार्ड आपल्यासमोर आलेलं आहे. ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. या रिपोर्ट कार्डवर जर आपण नजर फिरवली तर आपल्याला ओव्हरऑल क्लास परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर यामध्ये ॲव्हरेज ओव्हरऑल परफॉर्मन्स कशा प्रकारे आहे, क्लास, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट याची देखील आपल्याला टक्केवारी या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर प्रत्येक विषयाची मॅथ असेल, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल त्याची देखील आपल्याला क्लास, डिस्ट्रिक्ट आणि स्टेटची आपल्या परफॉर्मन्स कशा प्रकारे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी या रिपोर्ट कार्डमध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपण जर खाली स्क्रोल करत गेलो तर यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना आणि कोणत्या विषयामध्ये आपल्याला उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे त्याबाबतची देखील टक्केवारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मॅथ, इंग्लिश थर्ड लँग्वेज किंवा मराठीमध्ये आपल्याला किती टक्के विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे हे देखील आपल्याला प्रत्येक विषय वाईज या ठिकाणी रिपोर्ट कार्डमध्ये दिसत आहे. त्यानंतर जर हे रिपोर्ट कार्ड आपण खाली स्क्रोल केलं तर यामध्ये आपल्याला विद्यार्थी वाईज देखील परफॉर्मन्स दिसत आहे. त्याचबरोबर अध्ययन निष्पत्ती वाईज देखील विद्यार्थ्यांनी किती टक्के अध्ययन निष्पत्ती प्राप्त केली आहे त्याची टक्केवारी देखील आपल्याला प्रत्येक विषयाची या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण होम मेनूवर यायचं आहे. आता आपण इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्याचं रिपोर्ट कार्ड पाहिलं किंवा डाउनलोड करून घेतलं. त्यानंतर आपल्याला इतर इयत्ताचं जर रिपोर्ट कार्ड डाउनलोड करायचं असेल तर सर्वप्रथम आपण काय करायचं, इयत्ता निवडायची आहे. इयत्ता निवडल्यानंतर आपल्यासमोर आता रिपोर्ट कार्ड तयार होत आहे. तर अशा प्रकारे आपल्यासमोर PDF स्वरूपामध्ये आपल्याला हे रिपोर्ट कार्ड दिसत आहे. ते आपण या ठिकाणी पाहू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पॅट अहवाल या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे आणि इतर इयत्ता निवडायची आहे. त्यानंतर आपण आता 4थीचं रिपोर्ट कार्ड पाहूया. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला PDF स्वरूपामध्ये आपलं रिपोर्ट कार्ड आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. ते आपण डाउनलोड करू शकतो किंवा पाहू शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण
पॅट संकलित मूल्यमापन चाचणी जे झालेले आहे त्यांचे अहवाल रिपोर्ट कशाप्रकारे डाउनलोड करायचे किंवा पाहायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.